त्यासाठी परमेश्वरा आम्हाला सहाय्य कर. होय दयागणा, तुझं वचन ऐकण्यापूर्वी आमच्या अंतकरणाची तयारी तू कर. आणि दयागणा, आमच्या अंतकरणाची मशागत होईल. तुझं वचन आमच्यामध्ये पेरलं जावं असं तू कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणून तो. प्रियांनो, आजच्या मननासाठी आम्ही जो विषय निवडलेला आहे तो विषय आहे मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करू. मला वाटतं आपल्या सर्व विश्वासणाऱ्यांना आवडणारं असं हे एक वचन आहे. आणि आम्ही अगदी सहज हे वचन म्हणून जातो की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणारच. आणि या वचनाची आज आम्ही पार्श्वभूमी पाहणार आहोत. या वचनाची पार्श्वभूमी पाहत असताना आम्ही यहोशवा याचा 24वा अध्याय आज वाचलेला आहे. आणि या 24व्या अध्यायाचं जर आम्ही शीर्षक वाचलं तर ते शीर्षक काय आहे? यहोशवाचा अखेरचा निरोप. यहोशवाचा अखेरचा निरोप म्हणजे यहोशवा आता काय झालेला आहे? वृद्ध झालेला आहे. आणि आता इस्रायल लोकांबरोबर तो शेवटचा संवाद साधत आहे. आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेस एखादा वृद्ध त्याला कळतं की आता माझी देवाच्या घरी जाण्याची वेळ आलेली आहे आणि त्यावेळेस तो आपल्या आप्तेष्टांना, आपल्या लेकरांना जे काही सांगतो ते अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच्या आयुष्यभराचं सार किंवा आपल्या लेकरांना त्यांच्या आयुष्यभरासाठी जे उपयोगी पडेल ते मार्गदर्शन त्यावेळी तो वृद्ध करत असतो. कारण त्याला आता माहीत असतं की मी आता या भूतलावरून जाणार आहे आणि माझ्या लेकरांना योग्य ते जीवन योग्य पद्धतीने जगता यावं. आणि यहोशवा आता या इस्रायल लोकांसंगती शेवटचा संवाद साधत आहे. आता हा शेवटचा संवाद साधत असताना आपण पाहूया की यहोशवाची पार्श्वभूमी काय आहे. तर हा जो यहोशवा आहे तो आता आपल्या लोकांपुढं शेवटचा उभा राहिलेला आहे. या यहोशवाचा जन्म इजिप्तमध्ये झालेला आहे आणि त्याने गुलामगिरी अनुभवलेली आहे. गुलामगिरी अनुभवून त्याने मोशेने इस्रायल लोकांची सुटका कशी केलेली आहे ते सुद्धा अनुभवलेलं आहे. आणि हाच यहोशवा मोशे बरोबर राहिलेला देखील आहे. त्याने पाहिलेलं आहे की मोशेने इस्रायल लोकांचं नेतृत्व कसं केलेलं आहे. इस्रायल लोकांना त्या लाल समुद्रातून पार कसं नेलेलं आहे. त्यांनी हे सुद्धा पाहिलेलं आहे की इस्रायल लोकांनी मोशेला कितीतरी वेळा रडवलेला आहे, हट्ट केलेला आहे, बंडखोरी केलेली आहे आणि मोशेने त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना सुद्धा केलेली आहे. हे सर्व काही अनुभव या यहोशवाजवळ आहे. आणि आपल्याला माहित आहे की मोशेच्या मृत्यूनंतर या यहोशवाला काय केलेलं आहे? देवानं उभं केलेलं आहे. आणि आता मोशेला जी कामगिरी दिली होती इस्रायल लोकांना कनान देशात नेण्याची, ती कामगिरी आता कुणावर आलेली आहे? यहोशवावर आलेली आहे. आणि हा यहोशवा या इस्रायल लोकांना घेऊन कनान देशात निघालेला आहे. त्यानं कनान देश काबीज केलेला आहे आणि आता तो इस्रायल लोकांसंगती शेवटचा संवाद साधत आहे. तो वृद्ध झालेला आहे आणि आता तो त्या लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टी विदित करत आहे, सांगत आहे. आता या महत्त्वाच्या गोष्टी काय आहे? आपण वचन वाचूया. 24वा अध्याय आणि 14वं वचन आणि 15वं वचन आपण वाचूया. तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा आणि महानदी पलीकडे व मिसर देशात ज्या देवाची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. या 14व्या आणि 15व्या अध्यायामध्ये यहोशवा परखडपणे इस्रायल लोकांशी संवाद साधत आहे. तो इशारा देत आहे आणि तो काय सांगत आहे? तर आता तुम्हाला काय करायचं आहे? तर आता इथून पुढे तुम्हाला परमेश्वराचं भय धरायचं आहे, सात्विकतेने वागायचं
आहे आणि देवाची सेवा खऱ्या मनाने करायची आहे. प्रियांनो, आमच्यासाठी देवाची आज्ञा आहे की देव आत्मा आहे आणि त्याची उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने हीच देवाची इच्छा होती. आणि म्हणून ज्यावेळेस यहोशुआ या इस्रायल लोकांपुढे उभा आहे, तो म्हणत आहे की आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या देवाची उपासना खऱ्या मनानं करायची आहे. हे झाल्यानंतर तो म्हणत आहे की परमेश्वराची सेवा करणं जर हे तुमच्यासाठी गैर असेल, दुय्यम असेल, ते जर नको असेल, तर तुम्हाला आजच ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या देवाची सेवा करायची आहे. प्रियांनो, यहोशुआ इस्रायल लोकांना निवड करण्याची संधी देत आहे. जीवन आणि मृत्यू तुझ्या पुढे ठेवलेला आहे, तू जीवन निवडून घे. आज यहोशुआ या शेवटच्या वेळी इस्रायल लोकांपुढं निवडीचं स्वातंत्र्य देत आहे आणि त्या निवडीच्या स्वातंत्र्यामध्ये तो 3 पर्याय इस्रायल लोकांपुढे ठेवत आहे. आणि त्या 3 पर्यायामधून एक पर्याय तो काय करत आहे, लॉक करायला सांगत आहे. एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, तो पर्याय तुम्हाला काय करणार आहे, तर पुढं आशीर्वादित करणार आहे. आता हे 3 पर्याय तो कोणते देत आहे, तर पहिला पर्याय तो सांगत आहे की ज्या मिसर देशामध्ये तुम्ही गुलामगिरी करत होतात, त्या गुलामगिरी करत असलेल्या देशात ज्या देवांची तुम्ही सेवा करत होतात, त्या देवांची तुम्ही सेवा करणार नाही. दुसरा पर्याय तो देत आहे की आज तुम्ही ज्या अमोऱ्यांच्या देशात आहात, त्या अमोरी लोकांमध्ये राहत असताना त्यांच्या देवांची तुम्ही सेवा करणार आहात काय. आणि तिसरा पर्याय तो देत आहे की मी ज्या देवाची सेवा करत आहे, त्या देवाची तुम्ही सेवा करणार. आणि मग तो स्वतःविषयी म्हणत आहे की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार आहे. 3 पर्याय त्याने इस्रायल लोकांपुढे ठेवलेले आहेत. आता हे 3 पर्याय ऐकल्यानंतर इस्रायल लोक ताबडतोब काय करत आहेत, तर कोणताही विचार न करता 16व्या वचनामध्ये लगेच उत्तर देत आहेत. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवाची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो. इस्रायल लोक हे उथळ पाण्याला खळखळाट फार अशा पद्धतीने वागत होते. बंडखोरी परत पश्चाताप, बंडखोरी परत पश्चाताप, जे वाटल ते पटकन बोलून मोकळे होत होते. आणि ज्याच वेळेस त्यांनी ऐकलं की यहोशुआ आम्हाला 3 पर्याय देत आहे, ते 3 पर्याय ऐकून ते पटकन उत्तरित होत आहेत की आम्ही आमच्या देवाची सोडून अन्य देवांची सेवा आमच्याकडून न घडू. पण यहोशुआला त्यांचं वरवरचं उत्तर मान्य नव्हतं. त्यांनी दिलेलं, विचार न करता दिलेलं उत्तर त्याला मान्य नव्हतं, कारण तो आज एक नेता आहे आणि त्याला इस्रायल लोकांकडून आत्म्यापासून आलेलं उत्तर अपेक्षित आहे, ज्या उत्तरावर ते ठाम राहणार आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला शब्द देतो, त्यावेळेस आम्ही परमेश्वराशी बांधले जातो. त्या शब्दाला आम्ही जागणं फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच यहोशुआ त्यांचं हे उत्तर ऐकून त्यांना काय करत आहे, तर त्यांना पुन्हा एकदा सांगत आहे, त्यांना पुन्हा एकदा इशारा देत आहे की त्याने इस्रायल लोकांचा बंडखोरीपणा पाहिला आहे. तो इस्रायल लोकांना ओळखत आहे, तो इस्रायल लोकांची वृत्ती जाणत आहे, त्यांचं मन जाणत आहे. आणि म्हणून तो त्यांना काय म्हणत आहे, 19व्या वचनात आपण वाचूया. यहोशुआ लोकांना म्हणाला, तुम्हाला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे, तो ईर्ष्यवान देव आहे, तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही. तो काय म्हणतोय, तुम्हाला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण इस्रायल लोकांना तो ओळखत आहे. तुम्हाला परमेश्वराची सेवा करवणार नाही, त्याचं कारण तो देत आहे, कारण तो पवित्र आहे आणि तुम्ही वेळोवेळी पाप करणारी जनता आहात, पाप करणारी प्रजा आहात. आणि म्हणून तो त्यांना इशारा देतो की तुम्हाला त्याची सेवा करवता येणार नाही, आणि कारण तो पवित्र आहे आणि तो ईर्ष्यावान देव आहे, तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार. आम्ही मागच्याच आठवड्यात पाहिलं की कृपा कृपा कृपा, क्षमा क्षमा क्षमा, पण एक वेळ अशी येईल
की देव सुद्धा म्हणतो की तुमच्या अपराधांची गय केली जाणार नाही. आणि म्हणून इथं यहोशुआ त्यांना आठवण देत आहे की पुन्हा तो तुमच्या पापांची आणि अपराधांची क्षमा करणार नाही, कारण त्याला काय पाहिजे आहे तर त्यांच्या हृदयाचं परिवर्तन पाहिजे. वरवर दिलेलं उत्तर नकोय, तर त्यांच्या हृदयापासून आलेलं उत्तर या यहोशुआला अपेक्षित आहे. आणि म्हणून तो पुन्हा एकदा त्यांना बारकाईनं विचार करण्यास भाग पाडत आहे. शब्द देण्यापूर्वी विचार करण्यास तो भाग पाडत आहे. आणि तो म्हणत आहे की परमेश्वराचा त्याग करून इतर देवाची सेवा कराल तर जे कल्याण त्याने तुमचं केलेलं आहे, जे आशीर्वाद त्याने तुम्हाला दिलेले आहेत, तो उलटवून तुमचे अनिष्ट करेल. कारण आमचा देव हा ईर्ष्यावान देव आहे. आणि म्हणूनच 10 आज्ञांमध्ये त्याने सुरुवातीलाच आम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या समोर तुला आनंद मिळेल. जर त्याने कल्याण केलेलं आहे तर यहोशुआ म्हणतो तेच कल्याण तो काय करी उलटवतो. प्रियांनो, आम्ही आमच्या परमेश्वराला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. हा शास्त्राला आम्हाला शिकवतो. आम्ही तोंडानं किती सहज बोलून जातो की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. ज्या परमेश्वराबद्दल आम्ही बोलत आहोत तो परमेश्वर कोणी साधा सुद्धा नाही, तर तो अनन्य असा परमेश्वर आहे. अनन्य या शब्दाचा अर्थ आहे की त्याच्यासारखा दुसरा नाही. आणि तो ईर्ष्यावान आहे. जर त्याला शब्द देऊन आम्ही मागे फिरलो तर तो देखील ज्याने तुमचं कल्याण केलेलं आहे तो कल्याण काय करणार आहे उलटवणार आहे. आणि म्हणूनच यहोशुआ जो या इस्रायल लोकांचा नेता आहे त्याची इच्छा आहे, त्याची अपेक्षा आहे की माझ्या लोकांच्या हृदयाचं परिवर्तन झालं पाहिजे. प्रियांनो, आज आम्हाला परमेश्वर 3 पर्याय देत आहे. पहिला पर्याय आहे की आठवा तुम्ही यापूर्वी कोणत्या देवाची सेवा केलेली आहे, यापूर्वी तुम्ही कोणत्या पापात होतात, यापूर्वी तुम्ही कोणत्या पापाच्या गुलामगिरीत होतात, कोणत्या व्यसनांच्या गुलामगिरीत होता ते आठवा. आणि ते तुम्हाला काय करायचं आहे कायमचं दूर करायचं आहे, ते तुम्हाला सोडून द्यायचं आहे. दुसरा पर्याय तो देत आहे की आजच्या देशामध्ये, आज ज्या जगामध्ये, ज्या अमोरी लोकांमध्ये तुम्ही राहत आहात त्या लोकांच्या दैवतांची तुम्ही पूजा करता. प्रियांनो, आज आमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत काय आम्ही त्याच्याशी समरस होत आहोत. जर आम्ही मोशेचं उदाहरण पाहिलं तर ज्या ज्या वेळेस परमेश्वराला भेटण्याची वेळ होती मोशे त्या सियोन पर्वतावर जातो. ज्या ज्या वेळेस येशू ख्रिस्त एकांतात प्रार्थनेत जात होता तो डोंगरावरती जात होता. ज्या ज्या वेळेस त्याला लोकांना शिक्षण द्यायचं होतं तो डोंगरावरती जात होता. ज्या वेळेस योहानाला परमेश्वराला प्रगटीकरण करायचं होतं परमेश्वर योहानाला म्हटला होता तू इकडे वर ये. डोंगरावर जाणं, वरती जाणं म्हणजे जगापासून अलिप्त होणं. देवाचं वचन सांगतं की मी आपली दृष्टी पर्वताकडे, त्या पर्वतावर, त्या डोंगरावर चढणं, त्या परमेश्वराच्या गिरीवर चढणं म्हणजे ज्या जगामध्ये आम्ही राहत आहोत, ज्या आजूबाजूचं जग आहे त्या जगात राहून देखील त्या जगापासून अलिप्त राहा. आणि म्हणून आज परमेश्वर मंडळांना इशारा देत आहे की आज तुम्ही ज्या अमोरी लोकांमध्ये राहत आहात काय तुम्ही त्या दैवतांची पूजा करत आहात काय? ज्या लोकांमध्ये, ज्या आजूबाजूच्या जगात तुम्ही राहत आहात त्या जगात चालणाऱ्या घडामोडींसाठी तुम्ही एकमत झालेला आहात काय? त्या दैवतांची तुम्ही पूजा करत आहात काय? त्या दैवतांची तुम्ही सेवा करत आहात. बघूया, देवाचं वचन सांगतो की 2 धन्यांची चाकरी करणे शक्य नाही. तो एकाला खुश ठेवेल आणि एका संगती चांगला वागणार नाही. एका म्यान्यात 2 तलवारी राहणार नाही. आणि म्हणून देवाचं वचन इथे इशारा देत आहे की तुम्हाला एकनिष्ठ राहायचं आहे. नवीन करारामध्ये आपण पाहतो की मंडळीला ख्रिस्ताची वधू म्हटलेलं आहे. आणि जी वधू असते वराची अपेक्षा असते की त्या वधूने त्या वरासंगती एकनिष्ठ राहावं. कोणत्या वराला आवडतं की आपली वधू ही एकनिष्ठ नाही, तिनं पतीशी एकनिष्ठ राहावं ही वराची सर्वात प्रथम इच्छा असते. आमचा परमेश्वर म्हणतो की मंडळी ही ख्रिस्ताची
ख्रिस्ताची वधू आहे. ख्रिस्त हा आमचा वर आहे, तर मंडळांकडून आमच्या वैयक्तिक जीवनाकडून देवाची अपेक्षा आहे की आम्ही एकनिष्ठ राहणं फार गरजेचं आहे. एक आणि एकमेव देव याची उपासना करणं फार गरजेचं आहे. यहोशुआ इशारा देत आहे की तुमच्यानं त्याची सेवा करणार नाही, कारण तो पवित्र आहे. आपण जर शल्मोनाचं जीवन पाहिलं तर शल्मोन राजा म्हणजे आपला आवडता राजा आहे, कारण की तो एक बुद्धिमान, देवासाठी मंदिर बांधणारा, देवाच्या वचनावर चालणारा असा राजा होता. पण जर त्याच शल्मोन राजाचं आपण जीवन पाहिलं तर त्याच्या वडिलांच्या काळामध्ये वचन सांगतं की तो डोंगरावर जाईल, यज्ञ करी आणि देवाला अर्पण करी. पण त्याच शल्मोन राजाचं जीवन जर त्याच्या वृद्धापकाळात आपण पाहिलं तर त्यानं काय केलेलं आहे. ज्या त्यांनी वेगवेगळ्या पत्नी केल्या होत्या, वचन वाचूया आपण. पहिले राजे याचा 11वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. पहिले राजे याचा 11वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. शल्मोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवाकडे वळविले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. काय केलं त्याच्या बायकांनी? तर वृद्धापक काळामध्ये त्याचं मन अन्य देवांकडे वळवलं. आणि देवाचं वचन सांगतं की जसं त्याचा बाप दावीद वर्तला तसं त्याचं वर्तन वृद्धापक काळात नव्हतं. पुढं जर आपण पाहिलं तर त्यानं वेगवेगळ्या देवांची काय केली? स्थापना केली आणि त्याचं मन अन्य देवांच्या उपासनेकडे लागलं, अन्य देवांकडे तो वळालेला आहे. आणि म्हणून यहोशुआ इथे इशारा देत आहे की तुमच्यानं देवाची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र आहे. आणि म्हणून आज त्याला पाहिजे आहे की इस्रायल लोकांनी मला वरवर उत्तर देऊ नये, तर त्यांच्या अंतःकरणापासून त्यानं देवाची सेवा करणं याचं गांभीर्यानं काय केलं पाहिजे? अर्थ शोधला पाहिजे आणि मग शब्द दिला पाहिजे. आणि मग तो पुढं पुन्हा त्यांना म्हणतो की परमेश्वराचा त्याग करून इतर देवाची सेवा कराल तर त्याने तुमचे जे कल्याण केले आहे ते तो उलटवील, अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील. आणि आता इस्रायल लोक पुन्हा यहोशुआला 24व्या वचनामध्ये उत्तर देत आहे. 24व्या अध्यायातील 24व्या वचनात काय उत्तर देत आहेत आपण पाहूया. मग यहोशुआला म्हणाले, आमचा देव परमेश्वर याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार. मग यहोशुआला ते काय म्हणत आहे की आम्ही त्याचीच सेवा करणार आणि आम्ही त्याची वाणी ऐकणार. आणि यहोशुआची हीच इच्छा होती की इस्रायल लोकांनी देवाची सेवा करावी, म्हणजेच देवाची वाणी ऐकावी. आणि देवाची वाणी म्हणजे देवाच्या आज्ञा आहेत आणि इस्रायल लोकांनी देवाचं आज्ञापालन करावं ही त्या नेत्याची इच्छा होती. आणि ते अपेक्षित उत्तर त्यानं त्या इस्रायल लोकांकडून घेतलेलं आहे. ते आश्वासन इस्रायल लोकांनी यहोशुआला दिलेलं आहे की आम्ही आमच्या देवाची वाणी काय करणार आहोत? ऐकणार आहोत. आमच्या पुढे देखील परमेश्वर काय करत आहे? तर या 3 पर्यायांना ठेवत आहे. पूर्वीच्या पापामध्ये तुम्ही राहणार आहात, आता ज्या जगात तुम्ही आहात त्या जगातल्या दैवतांची तुम्ही उपासना करणार आहात, की ज्या अनंत परमेश्वराला तुमच्या वाडवडिलांनी भजलेला आहे, उपासना केलेली आहे, त्याच परमेश्वराची तुम्ही सेवा करणार. ज्यावेळेस इस्रायल लोकांनी हे उत्तर दिलेलं आहे त्यावेळेस यहोशुआ त्यांना म्हणत आहे की जे शब्द तुम्ही आज बोललेला आहात, परमेश्वरांची वचनं तुम्हाला दिलेली आहेत, त्याचं स्मारक म्हणून त्याने एक शिला घेतलेली आहे आणि ती झाडाखाली स्थापन केलेली आहे. आणि तो म्हणत आहे की ही शिला आता काय आहे? साक्षीदार आहे. कारण या शिलेने काय केलेलं आहे तर तुम्ही दिलेलं वचन, देव तुमच्याशी काय बोललेलं आहे ते ऐकलेलं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही ओरडला नाही तर धोंडे ओरडले. धोंड्यांना देखील काय आहेत? कान आहेत, ते ऐकतात आणि ते बोलतात देखील. आणि म्हणून यहोशुआ म्हणत आहे की आज तुम्ही जे देवाशी अनभाग केलेली आहे ती अनभाग या शिलेने ऐकलेली आहे आणि ती शिला आता तुमच्या विरुद्ध काय करणार आहे? जर तुम्ही अन्य देवाच्या नादी लागाल तर ती शिला तुमच्या विरुद्ध साक्ष देणार आहे आणि तुम्ही देखील तुमच्या जीवनाबद्दल साक्षीदार आहे. म्हणून प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की देवाच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस पाऊल टाकशील त्यावेळेस ते जपून टाक. देवाला शब्द देशील तो शब्द जपून बोल, कारण की तो शब्दच तुझ्या विरुद्ध काय होणार आहे?
साक्षीदार होणार. आमचे शब्द आम्हाला नाशाकडे घेऊन जाणार. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आम्ही देवाला शब्द देतो, त्याच्या सेवेबद्दल आम्ही त्याच्या शब्द देतो, त्यावेळेस आम्ही देवाला अकाउंटेबल, आम्ही जबाबदार असतो. कारण आम्ही ती सेवेची जबाबदारी काय करतो, स्वीकारतो. आणि यहोशुआ इथे म्हणत आहे की जर तुम्ही ती सेवा सोडाल, अन्य देवाच्या नादी लागाल, तर तुम्हीच तुमच्या विरुद्ध साक्षी व्हाल. आज आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे. काय खरोखर आम्ही जे हे वचन बोलतो ते वचन गांभीर्यानं घेतो का, की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करतो. ती सेवा करत असताना काय आम्ही आमच्या पूर्वीच्या पापांना पूर्णविराम दिलेला आहे, आमच्या पूर्वीच्या गुलामगिरीला विराम दिलेला आहे काय आम्ही आजूबाजूच्या जगात समरस होत आहोत काय, की आम्ही तिसरा पर्याय निवडून परमेश्वराची सेवा करत आहोत. जर आम्ही परमेश्वराची सेवा करत आहोत तर यहोशुआ म्हणतो तुम्हाला त्याची वाणी ऐकायची आहे, त्याचं आज्ञापालन करायचं आहे आणि त्याचं आज्ञापालन हे त्याला संतोषकारक आहे. त्याचं आज्ञापालन करून आम्ही त्याच्या सेवेला पूर्णविराम देऊ शकतो. आम्ही त्याची सेवा पूर्ण करू शकतो. प्रभू करो आणि आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्याचं. यावेळेस आपण दान अर्पणाकडे जाऊया.